हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा दिवस. गुढीपाडवा म्हणजे हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. कारण गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस. गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते. दरवर्षी आपण गुढीला छान पारंपरिक भरजरी साडी नेसवून तिला सजवून दारात उभारतो. गडद रंगाच्या सुंदर साडीत गुढीचं रूप देखील अगदी खुलून मनमोहक दिसतं. पण गुढीला साडी नेसवताना शास्त्रानुसार जर आपण विचार केला तर गुढीसाठी जर तुम्ही काही विशेष रंगाच्या साड्यांना प्राधान्य दिले तर ते अधिक शुभ मानले जाते. आपण गुढीला कोणत्याही रंगाची साडी नेसवत असतो. गुढीला साडी नेसवताना काही गोष्टी आपण लक्षात घ्यायला हव्या. गुढीला नक्की कोणत्या रंगाची साडी नेसवणं शुभ असेल तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुढी म्हणजेच ब्रह्मध्वज. गुढीपाडव्याच्या दिवसापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते. गुढीला जेव्हा आपण साडी नेसवतो तर नवीच साडी नेसवतो, म्हणजे जी साडी कोणत्याही स्त्रीने घातलेली नसेल, एकदा देखील घातलेली नसेल, अगदी नवी कोरी साडी आपण गुढीला नेसवतो. बऱ्याच ठिकाणी गुढीला फक्त ब्लाऊज पीस लावतात, पण गुढीला खरं तर साडीच नेसवली पाहिजे. साडीसोबत गुढीला खणाचा ब्लाऊज पीस देखील लावला जातो. त्याचमुळं गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसावी याबाबत आपल्या शास्त्रामध्ये काही गोष्टी नमूद केलेल्या आहेत. गुढीच्या साडीसाठी जेव्हा आपण रंग निवडतो तर तो रंग प्रसन्न असावा. तो रंग गडद असला तरी तो उठावदार असला पाहिजे. तसेच त्या रंगाचे धार्मिक महत्त्व देखील असावे असं मानलं जातं. म्हणून गुढीला नेमक्या कोणत्या रंगाची साडी नेसावी तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवशी आपण गुढी उभारतो, दाराभोवती छान रांगोळी काढतो, घरातील वातावरण देखील प्रसन्न असतं. तर गुढीला साडी नेसवताना लाल रंगाची साडी तुम्ही नेसवू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मात लाल रंग म्हणजे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातो. कोणतंही धार्मिक कार्य असो, शुभ कार्य असो, या कार्यांमध्ये लाल रंग वापरला जातो. जी नवीन नवरी असते, नववधू असते, तिच्यासाठी देखील हा रंग शुभ असतो. बऱ्याच ज्या नवऱ्या असतात त्या लग्नासाठी जे काही घागरा घेतात, नऊवार घेतात, साडी घेतात, ते देखील लाल रंगाचं घेतात. तसंच लाल रंग शौर्याचा रंग मानला जातो. त्यामुळे गुढीला लाल रंगाची साडी नेसवणं खूप शुभ मानलं जातं. दुसरं म्हणजे तुम्ही गुढीला केसरी रंगाची अर्थात भगव्या रंगाची साडी नेसवू शकतात. कारण केसरी रंग मांगल्याचा, विजयाचा रंग म्हणून मानला जातो. हिंदू धर्मात भगव्या रंगाला म्हणजे केसरी रंगाला महत्त्वाचं स्थान आहे. गुढीपाडव्याचा सण हा हिंदू नवीन वर्षाची सुरुवात. आपला मराठ्यांचा जो झेंडा आहे तो देखील भगव्याच रंगाचा आहे. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही गुढीला केशरी रंगाची साडी देखील नेसवू शकता. त्यानंतर गुढीला हिरव्या रंगाची तुम्ही साडी नेसवू शकता. मंगल कार्यामध्ये हिरव्या रंगाला महत्त्वाचं स्थान आहे. कोणत्याही शुभ कार्यात हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचा चुडा म्हणजे सुवासिनी सौभाग्याचं प्रतीक म्हणून परिधान करतात. नवीन नवरी देखील ज्या बांगड्या भरते आपल्या हिंदू धर्मामध्ये तर तिचा चुडा हा हिरव्या रंगाचा असतो. त्यामुळे गुढीला हिरव्या रंगाची देखील साडी तुम्ही निश्चितच नेसवू शकतात. त्यामुळे देखील गुढीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतं. गुलाबी रंगाचं देखील एक वेगळं वैशिष्ट्य धार्मिक कार्यात आहे. त्यामुळे गुढीला तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसवू शकता. आपण होळीच्या सणाला गुलाल लावून हा सण आनंदाने साजरा करतो. तसंच देवांनासुद्धा गुलाल लावूनच होळी खेळतात. म्हणून हा रंग शुभ मानला जातो. या रंगाची साडीसुद्धा उठावदार दिसते. त्यामुळे गुढीसाठी गुलाबी रंग तुम्ही वापरू शकता. पुढचा रंग आहे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला देखील विशेष महत्त्व आहे. पिवळा रंग म्हणजे तेजस्वी आणि शुभ रंग आहे. भगवान विष्णूंचा अतिशय प्रिय म्हणजे पिवळा रंग. हा रंग सकारात्मकता, प्रसन्नता आणि ऊर्जेचं प्रतीक मानलं जातो. पिवळे पितांबर देवाला नेसवले जाते. त्यामुळे गुढीसाठी तुम्ही पिवळा रंग वापरू शकता. आता गुढीसाठी कोणते रंग वापरायचे ते आपण बघितलं.
पण कोणते रंग गुढीसाठी आपण अजिबातही वापरायचे नाही, कोणत्या रंगाची साडी किंवा ब्लाऊज पीस गुढीला नेसवायचा नाही ते आता आपण जाणून घेऊया. गुढीपाडव्याचा दिवस म्हणजे 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. गुढीला मांगल्याचं प्रतीक मानतात. त्यामुळे गुढीसाठी नेहमी उठावदार आणि शुभ रंग वापरणं लाभदायक सांगितलं जातं. गुढीसाठी साडी देखील पारंपरिक आणि भरजरी आपण निवडायची आहे, ज्यामुळं गुढी अधिकच प्रसन्न आणि खुलून दिसते. पण गुढीला साडी नेसवताना काळ्या रंगाचा आपण चुकूनही वापर करायचा नाही. फक्त साडीचाच काळा रंग नाही, तर गुढीला आपण जी काही डेकोरेशन करतो, जी काठी वापरतो, ती देखील काळ्या रंगाची आपण चुकूनही वापरायची नाही. गुढीला साडी देखील काळ्या रंगाची वापरायची नाही, कारण काळा जो रंग आहे तो नकारात्मकता दर्शवतो अशी आपल्या समाजात एक मान्यता आहे. शुभ कार्यात देखील आपण हा काळा रंग वापरत नाही. कोणाचंही लग्न असेल तर तिथे आपण काय काळ्या रंगाचे कपडे घालून जात नाही. एखादं जर दिसलं चुकून तर आपण काय म्हणतो, लग्नाला आलं, ही व्यक्ती शुभ कार्यात आली आहे तरी काळे कपडे घालून आली. म्हणूनच आपण काळा रंग गुढीसाठी वापरायचा नाही किंवा कोणत्याही शुभ कार्यात आपण काळा रंग वापरत नाही. त्यामुळे काळा रंग सोडता तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी, पिवळा, केसरी या रंगांच्या साड्या गुढीला नेसवू शकता. गुढी म्हणजे मांगल्याचं, आनंदाचं आणि विजयाचं प्रतीक आपण मानतो. त्यामुळे या दिवशी गुढीला साडी नेसवताना नवी कोरी साडी आपण वापरायची आहे. कोणतीही वापरलेली साडी आपण गुढीसाठी वापरायची नाही. म्हणजे नवीन साडी आहे, एकदा घातलेली आहे, मग ती मी गुढीला नेसवू शकते, तर असं अजिबात करायचं नाही. एकदम नवी कोरी वाटलंच तर तुम्ही 500-700 रुपयाची नवीन साडी गुढीला खरेदी करा. ती साडी नंतर तुम्ही स्वतः वापरू शकता. पण गुढीसाठी नवीच साडी आपण वापरायची आहे. भलेही तुमच्याकडे लाल, गुलाबी, हिरवी, पिवळी, केसरी साडी नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही बाकी दुसऱ्या रंगाची साडी गुढीसाठी वापरू शकता. पण वापरलेली साडी आपण चुकूनही गुढीसाठी वापरायची नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील सदस्यांनी देखील काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाही. तुम्ही लाल, गुलाबी, हिरवे, पिवळे, केसरी रंगाचे कपडे घालू शकता. नसेल तर दुसऱ्या रंगाचे कपडे पण स्वच्छ आणि नवीनच वस्त्र या दिवशी परिधान करा. कारण गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक दिवस, आपल्या मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणून नवीन वर्षाची सुरुवात आनंदानं, उत्साहाने करायची आहे. गुढी सकाळी लवकर उभारायची असते. तर वर्ष 2026 मधील गुढीपाडवा 19 मार्च 2026 रोजी गुरुवारच्या दिवशी आलेला आहे. त्यामुळे गुढी सकाळी लवकर उभारायची आहे. गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. गुढी सकाळी लवकर उभारायची असते. त्यामुळे गुढीसाठी जे काही साहित्य लागतं ते तुम्ही आदल्या दिवशीच जमा करून ठेवायचं आहे. म्हणजे सकाळी आपली धावपळ होणार नाही आणि योग्य शुभ मुहूर्तावरच आपली गुढी उभारून होईल. गुढी उभारल्यानंतर ती आपल्याला दुपारी 12 वाजेच्या आतच खाली उतरवायची असते. गुढीला नैवेद्य काय दाखवायचा, गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय आहे, याबद्दलची माहिती मी तुम्हाला या अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुढीला नक्की कोणत्या रंगाची साडी नेसवायची हे जाणून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे सर्वांना कळेल की गुढीला नक्की कोणत्या रंगाची साडी शुभ मानली जाते. गुढीला कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसवायची नाही ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल, माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. गुढीपाडव्याच्या तुम्हाला त्याचबरोबर मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.